तर महादेव मित्रांनो, तर हा माझा असा पहिला ट्रॅक असणार जो मी आधी ट्रॅक कंप्लीट केला आहे आणि पुढचा प्रवास चालू करतो आहे. ॲक्च्युली हा पुरंदरचा ट्रॅक आहे. मला इथे 3 गडप्रेमी भेटले ज्यांनी मला वैराटगडच्या बेस विलेजपासून इथपर्यंत आणलं. ऑलमोस्ट 6 किलोमीटरचा रस्ता होता. पुरंदरच्या इथे कॅम्प आहे आर्मीवाल्यांचा. मग तुम्हाला काही पण वरती बघायचं मग स्वतःला तुम्हाला यायला पडणार इकडे. ते म्युझियम पाहूया छत्रपती संभाजी महाराजांचा, कारण हा गड छत्रपती संभाजी महाराजांचा इथे जन्म झाला होता या गडावरती. वज्रगडचा प्रवास पूर्ण करून माझा पुढचा प्रवास पुरंदराकडे सुरू झाला. वज्रगडच्या पायथ्याच्या गावातून मला लिफ्ट मिळाली थेट पुरंदर किल्ल्याच्या स्टार्ट पॉईंटपर्यंत, जिथे आज आर्मी बेस कॅम्प आहे. हा प्रवास जरी छोटा असला तरी इतिहासाच्या दृष्टीने तो फार मोठा आहे. पुण्यापासून पुरंदर किल्ला सुमारे 45 ते 50 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईहून साधारण 200 किलोमीटर. प्रायव्हेट व्हेकल्स, बस किंवा बाईक सगळे ऑप्शन्स उपलब्ध आहे. पुरंदर किल्ल्यावर जाण्याआधी एंट्री गेटवर पास घ्यावा लागतो. ID प्रूफ कंपल्सरी आहे. पास काढल्यानंतर पार्किंग आणि मुखी तलाव दिसून येते. इंग्रजांच्या काळातले खंडर झालेले 4 चर्च, एक जुना प्रवेशद्वार जो किल्ल्याच्या विकासाआधीचा आहे. यातही बुरुज एकदम भक्कम अवस्थेत. 5 ते 6 जुने मंदिर जे रस्त्याच्या कडेकडेला भेटतात. महादेव मंदिर, मारुतीरायांचं मंदिर, प्राचीन पुरंदरेश्वरचा शिवमंदिर पण आहे. प्राचीन पुरंदरेश्वरचा शिवमंदिर बघून जाणून येते की हा मंदिर आणि हा गड खूप जुना आहे. पुरंदर किल्ला यादव काळात सुमारे 11व्या-12व्या शतकात बांधला गेला. यानंतर बहमनी, निजामशाही, आदिलशाही अशा अनेक सत्तांच्या ताब्यात राहिला. 1646 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला. 1665 साली पुरंदरचा तह झाला. या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले आणि त्यात पुरंदरही होता. पण हा तह स्वराज्याच्या अंताचा नव्हता, तर नव्या सुरुवातीचा होता. पुरंदर किल्ल्याचा इतिहास वीर मोरारबाजी देशपांडे यांच्याशिवाय अपूर्ण आहे. 1665 साली मुघल सरदार दिलेर खानाने पुरंदरावर आक्रमण केला. मोरारबाजी देशपांडे फक्त तलवार घेऊन असे म्हणाले, आम्ही मरणार पण किल्ला देणार नाही. ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले आणि शहीद झाले. आज त्यांचा मोठा स्मारक आपल्याला आठवण करून देतो की स्वराज्य म्हणजे काय. इकडे मोबाईल, कॅमेरा ट्रॅकच्या सुरुवातीला जमा करावे लागतात, कारण हा संपूर्ण परिसर आजही मिलिटरी कॅम्पच्या कंट्रोलमध्ये आहे. ट्रेक सुरू केल्यावर साधारण 20 मिनिटात आपण दिल्ली दरवाजापर्यंत पोहोचतो. पुरंदर किल्ल्यावर इतिहासाची साक्ष देणारी अनेक स्थळं आहेत, मात्र काही भाग पूर्णपणे बंद आहे, जसे बालेकिल्ला, शेंड्रिया बुरुज, किल्ल्याचे 2 टोक. हे सगळे भाग सामान्य नागरिकांसाठी बंद आहे. एकूण किल्ल्यावर साधारण 10 पाण्याचे टाके आहेत. सध्या पर्यटकांना फक्त केदारेश्वर महादेव मंदिरापर्यंतच जाण्याची परवानगी आहे. खाली एक शांत सुंदर गार्डन आहे जिथे छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती आहे. आणि इकडे माकडांपासून जरा सावध राहा. पुढे अजून एक तलाव आहे आणि पुरंदरहून वज्रगडकडे जाणारा एक जुना ट्रेकिंग मार्ग पण आहे, पण तो आता बंद आहे कारण तो पूर्णपणे आर्मी बेस कॅम्पच्या हद्दीत येतो. पुरंदर किल्ल्यावर आज छत्रपती संभाजी महाराजांचं संग्रहालय आहे. हे संग्रहालय संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ बांधण्यात आला. स्वराज्याचा प्रवास फक्त किल्ल्यांचा नव्हता, तो माणसांचा पण होता. शिवनेरी, रायगड, राजगड, तोरणा, पुरंदर, कोरीगड, बासोटा, अलंग, मदन, टिकोणा, इंद्राई, हरिश्चंद्रगड, प्रतापगड, लिंगाणा, राजमाची, पन्हाळा, अजिंक्यतारा, विशाळगड, सज्जनगड, तुंग, प्रबळगड, विसापूर, लोहगड, हरिहरगड, मल्हारगड, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, सिंहगड, विजयदुर्ग आणि जंजिरा. हे किल्ले केवळ दगड नाही, हे स्वराज्याचे श्वास आहेत. या किल्ल्यांसाठी लढणारे होते हिरोजी इंदुलकर, तानाजी मालुसरे, मोरोजीपंत त्र्यंबक पिंगळे, बाजीप्रभू देशपांडे, बहिर्जी नाईक, शिवाजीराव इंगळे, बाजी पिसाळकर, श्रीमंत गोडाजी जाधव, कोंढाजी फर्जंद, जीवा महाला, अंबीरराव मोहिते, कान्होजी जेधे, येसाजी कंक, मानकोजी दहातोंडे यांच्या बलिदानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारला आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ते अभिमानाने लढवत ठेवले. हा इतिहास वाचायचा नाही, अनुभवायचा आहे. येथे आपल्याला दिसतात भाला, तलवार, ढाल, युद्धाची शस्त्र आणि पुरंदरच्या तहाची माहिती. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदरावर झाला. ते केवळ योद्धा नव्हते, ते कवी, विद्वान आणि पराक्रमी राजे होते. 1681 साली ते मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती झाले. 9 वर्षे त्यांनी मुघल, पोर्तुगीज, सिद्धी सगळ्यांशी लढा दिला. छत्रपती संभाजी महाराजांनी 100पेक्षा जास्त युद्ध लढले, पण ते एकही युद्ध हरले नाही. 1689 साली औरंगजेबाने त्यांना संगमेश्वरमध्ये अमानुष्य छळ केला, तरीही संभाजी महाराजांनी धर्म, स्वराज्य, स्वाभिमान कधीच सोडला नाही. 11 मार्च 1689 हा दिवस मराठा इतिहासातील सर्वात वेदनादायक पण अभिमानाचा आहे.
इतक्या ऐतिहासिक पवित्र ठिकाणी आजही कचरा दिसतो. हे पाहून मन खूप अस्वस्थ होते. ज्या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी रक्त सांडले तेथे आपण प्लास्टिक टाकतो. हा विचारच खूप दुखावणारा आहे. आज पुरंदर किल्ल्यावर एक वेगळीच शांतता, एक पॉझिटिव्ह वाईब जाणवते. जणू इतिहास आपल्याशी बोलतोय. हा प्रवास फक्त किल्ल्यांचा नाही, तो स्वतःकडे परत जाण्याचा आहे. लवकरच भेटू पुढच्या प्रवासात. जय जिजाऊ, जय शिवराय.